नमस्कार. राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर सगळीकडे आता थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मी खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर लाडू बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर अर्धा किलो खजूर घेतली आहे. तुम्ही कोणतीही खजूर वापरू शकता. सगळ्यात आधी या खजूरच्या आतले बिया काढायच्या. त्यानंतर थोडेसे बदाम कट करून घेतलेत. त्यानंतर थोडेसे अक्रोड घेतलेत आणि थोडेसे काजूसुद्धा घेतलेत. त्यानंतर थोडे पंपकिन सीड्स आणि मनुके. अगोदर हे ड्रायफ्रूट मी तुपामध्ये हलकेसे फ्राय करून घेते. त्यासाठी मी 1 चमचा तूप टाकलं. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात अगोदर बदामाचे काप टाकायचे. त्यानंतर काजूचे काप टाकायचे. अगोदर हे थोडंसं परतवून घेऊ. आणि शेवटी यामध्ये पंपकिन सीड्स टाकायच्या. आता हे फक्त आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. हे ड्रायफ्रूट आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायचे, अगदी हलकेसे 1 ते 2 मिनिटच. ड्रायफ्रूट आता चांगले फ्राय झालेले आहेत. हे काढून घेते आणि यामध्येच आपण खजूर फ्राय करूया. तर खजूर फ्राय करण्यासाठी मी 1.5 चमचा साजूक तूप घेते. तूप थोडंसं जास्तच घालायचं, कारण खजूर नंतर आपल्या हाताला चिटकत नाही. आणि यामध्ये आपण ही खजूर टाकूया. आता ही खजूर आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे ही चांगली नरम होईल. आता थोडीशी कडक वाटत असेल, फ्राय झाल्यानंतर एकदम नरम होते आणि याचे लाडूसुद्धा छान बांधता येतात. आता 5 मिनिटं झालेली आहे आणि खजूरसुद्धा मस्त फ्राय झाली आहे. खूप जास्त फ्राय नाही करायची, थोडीशी फ्राय करायची आहे, फक्त नरम होईपर्यंत. आता गॅस बंद करते आणि खजूर थोडीशी थंड झाल्यानंतर आपण ही मिक्सरमध्ये काढून घेऊया. तर थोडी थोडी करूनच आपल्याला ही मिक्सरमध्ये फिरवायची आहे. आणि हे बघा, मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरवून घेतली आहे. आपण ड्रायफ्रूट खजूर फ्राय केले त्याच कढईमध्ये मी ही खजूर काढून घेते. तर पूर्ण खजूर मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे. नंतर यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट टाकायचे आणि थोडेसे मनुके टाकायचे. मनुके ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचे असतील तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालतील. आता हे खजूर आणि ड्रायफ्रूट आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये ड्रायफ्रूटचे लाडू खाल्लेलं आपल्या हाडांसाठी खूप चांगलं असतं. इतर दिवसांपेक्षा थंडीमध्ये हे ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ले तर आपले हाड मजबूत राहतात आणि बाकीच्या दृष्टीने पूर्ण शरीरासाठीच हे ड्रायफ्रूटचे लाडू खूप चांगले आहे. तर सगळ्यांनी थंडीमध्ये हे ड्रायफ्रूटचे लाडू एकदा नक्की ट्राय करा. तर हे छान मिक्स झालेलं आहे. आता लगेच आपण याचे लाडू बांधायला सुरुवात करूया. आणि लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता. मी अगदी लिंबूच्या आकारा इतके छोटे छोटे लाडू बनवणार आहे. आणि हे खजूरचे लाडू बांधायला खूप सोपे आहे, पटकन बांधले जातात. हे बघा किती छान गोल आकार आलाय. असेच मी बाकीचे लाडूसुद्धा बांधून घेते. हा शेवटचा लाडू बांधते. तर आपले सगळे लाडू तयार झालेले आहे. आणि हे बघा, दिसायला सुद्धा किती छान दिसतंय. एक लाडू तुम्हाला दाखवते. तर हे लाडू आपल्याला रोज सकाळी एक खायचा असतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट करून कळवा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.